नमस्कार मित्रांनो, इट्स मी आदित्य. या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आम्ही चाललो आहोत देवगडला. देवगडला जाताना वाटेमध्येच मला हे नारळाचे झाडे दिसले, म्हणून मला इथे एक शूट घ्यावासा वाटला. खूप छान वातावरण होतं. तर मी देवगडला जिथे गेलो तेव्हा कॉटेजमध्ये राहिलो. त्या कॉटेज मला खूप आवडलं, तर त्याचाच व्हिडिओ मला शेअर करावासा वाटला. तुम्ही जर देवगडला जाणार असाल, प्लॅन करणार असाल, तर माझा हा व्हिडिओ नक्की पहा. ज्या कॉटेजमध्ये मी जाणार आहे त्या कॉटेजचं नाव होतं कोकण सावली कॉटेज, जे बीचपासून खूपच जवळ आहे. गाडी सुद्धा जाते तिथे. इथून थोडं पुढे गेल्यावर या पायऱ्यांनी वर गेल्यावर नॉन एसी रूम्स आहेत. तर इथे खाली जेवणाची जागा आहे, इथे बाहेर सुद्धा जेवणाची जागा आहे, आतमध्ये सुद्धा जेवणाची जागा आहे. तर कॉटेजच्या आतमध्ये एंट्री करताच खूप मोठी पार्किंग आपल्याला दिसेल. गाड्या अगदी आपल्या एकदम सिक्युअर असतील. इथे संध्याकाळी गेट लावलं जातं. काही हॉटेल्समध्ये पार्किंगची जागाच नसते, त्यामुळे इथे तसं काय नाही, गेटच्या आतमध्येच आपल्या गाड्या पार्क असतील. एक छोटी विहीर पण आहे इथे, आणि थोडं पुढे गेल्यावर एक झोपाळा पण आहे. झोपाळा झाडांच्या खालीच आहे, एकदम मस्त सावली येते तिथे. त्याच्यावर बसून आपण खूप छान रिलॅक्स करू शकतो. हे बघा, असा छोटा रस्ता कॉटेजमध्ये गेलेला आहे. ह्याच छोट्या छोट्या रस्त्याने आपल्याला रूमकडे जातात. अशी नारळ सुपारीची झाडे आहेत तिथे, केळीची सुद्धा झाडे आहेत. हे बघा, तर असे रूम्स आहेत समोरासमोर, आणि आजूबाजूला असे वेगवेगळे रूम्स आहेत इथे. इथे थोडं पुढे गेल्यानंतर आणखीन एक रूम आहे. हे बघा, रूमच्या आजूबाजूला पण झाड आहेत मस्त. रूमच्या आतून पण खूप छान वाटतं पाहायला बाहेर. इथे इथे दुसरी जागा आहे जेवणाची, इथे बसून संध्याकाळी जेवू शकतो. हे बघा, आणि एक दुसरी रूम आहे की इथे सिंगलच रूम आहे, बट फॅमिली किंवा फ्रेंड सोबत आपण इथे थांबू शकतो, जे संध्याकाळी आपण बाहेर बसून गप्पा मारू शकतो. आणि त्या रूम्सला गॅलरी आहे आतमधून. पुढे गेल्यानंतर त्यांचं रिसेप्शन आहे, आणि वर आहे ते नॉन एसी रूम्स आहेत, खाली एसी रूम्स आहेत. तर या व्हिडिओमध्ये मी कॉटेजचा बाहेरीलच भाग कव्हर केलेला आहे. तर इथे ज्या ताई आहेत, त्यांच्या जेवणाला सुद्धा खूप छान चव आहे. त्यांना आम्ही बाहेरून फिश आणून दिलं होतं. त्यांनी आम्हाला सुरमई फ्राय, कोळंबी बनवून दिलं होतं. कोळंबीचा रस्सा खूप छान होता, सुरमई फ्राय ही खूप छान होती, खूप छान टेस्ट होती. सकाळचा ब्रेकफास्ट, चहा, पोहे, गावण खूप सुंदर छान बनवून दिलं होतं त्यांनी, खूप टेस्टी होतं. तर या व्हिडिओमध्ये या कॉटेजचा बाहेरीलच भाग मी कव्हर केलेला आहे. तर पुढील माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये येथील सर्व रूम्स मी दाखवणार आहे. तर त्याचं प्राइसिंगही मी त्यात सांगणार आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, संपूर्ण पहा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तो व्हिडिओ मी नंतर दुसऱ्या भागामध्ये दाखवणार आहे, तोही माझा व्हिडिओ संपूर्ण पहा. तोपर्यंत बाय बाय.